बातमी नागपुरातून आहे। नागपुरात आरटीओ अधिकाऱ्यांचा व्हिडिओ व्हायरल होतोय। उघडपणे पैसे घेतानाचा व्हिडिओ जय महाराष्ट्रच्या हाती लागलाय। भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून आता मनसे आक्रमक झालेली आहे। नागपुरातील हा व्हिडिओ आहे। आरटीओ अधिकाऱ्याचा हा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल होतोय। पैसे घेतानाचा हा व्हिडिओ आहे। नागपूर जिल्ह्यातील पूर्व विभागातील आरटीओचा एक घोटाळा जो आहे तो बाहेर येताना आपण पाहत आहोत। त्या संदर्भात मनसे पदाधिकारी हे थेट आरटीओ कार्यालयात आलेले आहेत। आपल्या सोबत आहेत जिल्हा अध्यक्ष दुरुपकर साहेब। काय सांगाल, काय नेमकं झालेलं आहे इथे? दलालांचे जे साम्राज्य वाढलेले आहे, दलाल आणि हे आरटीओ कार्यालयातले जे अधिकारी आहेत यांच्या पैशाशिवाय लोकांचे कामच करत नाहीयेत। जेव्हापर्यंत ते काम दलालामार्फत जात नाही तोपर्यंत ते काम होत नाही। मुळामध्ये कसं झालंय, आरटीओ इथला आणि दलाल हे धागेदोरे जे आहेत हे आता एक घट्ट समीकरण झालेलं आहे। तुम्हाला अगर एखादी काम करून घ्यायचं तर एखादी इन्स्पेक्टर असेल तो 3 रेषा मारेल, 1 2 3 म्हणजे 1500 रुपये, एक मारली 500। अशा प्रकारे त्यांचा जो बॅकअप आहे त्याला आम्ही व्हिडिओ केलेले। ते व्हिडिओ आमच्याकडे पुरावे म्हणून अनेक लोकांनी आम्हाला इथून पाठवले। ते व्हिडिओ आम्ही अधिकाऱ्यांना दाखवले। पैसे घेतानाचे व्हिडिओ आहे भ्रष्टाचारांचे। आज त्यांना विचारलं की तुम्हाला यापूर्वी निवेदन दिलेलं होतं मनसेने, काय केलं तुम्ही? त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही शोकास दिलेला आहे। आज पुन्हा त्यांनी 7 दिवसात कारवाई करू असं त्यांना सांगितलेलं आहे। त्यांनी 7 दिवसात कारवाई नाही केली तर महाराष्ट्र शासन आक्रमकपणे आंदोलन करेल आणि त्याचा जो काही भुर्दंड बसेल तो हा समस्त अधिकाऱ्यांचा असेल। पुढील कार्यवाही कशी राहणार तुमची? बघा, ही भ्रष्टाचाराने बरबटलेली संस्था आहे। आम्ही त्याचे पुरावे दिलेले आहे आता वरिष्ठ अधिकाऱ्यांना। एक त्यांनी 7 दिवसाचा आम्हाला वेळ मागितलेला आहे, तसं एक पत्र दिलेलं आहे। 7 दिवसानंतर जर यांनी योग्य कारवाई केली नाही आणि संबंधित भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर कायदेशीररित्या कारवाई केली नाही तर मग 8व्या दिवसानंतर मनसेच्या खडखट्याक आंदोलन करू। तर अशा पद्धतीचा हा घोटाळा जो आहे हा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी नागपूर मधल्या पूर्व विभागातल्या आरटीओ मधला जो काढताना आपण पाहतो आहोत। मी हितेश मेश्राम, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।